मागे मागे करतो आणि या तिन्ही बटन मग येतं ना. जिकडे दुकान तिथं मला सांगा दुखला का इथं जो पॉईंट दुखल तुम्हाला सांगा बरं. दुखलं हा इकडं काही दुखत नसेल नाही इकडं दुखतं. आता ही जी नस आहे ही छाती जाते इथे छाती इकडं दुखल इकडं काही दुखणार आणि इथं दुखल हीच नस डोक्यामध्ये जाते इथं आत डोकं हे बी आणि हीच नस शोल्डर पार्ट या हातामध्ये इथं दुखत या ठिकाणी आणि हेच नाही या तिन्ही बॉटममध्ये जाते. आता याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायटिस. आता तुमच्या मानेमध्ये C4 C6 मध्ये वर्षिटी खाली सरकून कमीत कमी 2 ते 5 वर्ष झाली कमीत कमी. म्हणजे तुम्हाला याच्या आधी उसवून भरणं मानेमध्ये चमक भरणं असं व्हायचं 2 महिने 6 महिन्यातून एकदा. पण आता काय झालं याच्यातली जी कार्टिलेज असतं गादी असते ती हळूहळू बाहेर यायला लागली. ज्या दिवशी गादी बऱ्यापैकी बाहेर आली इथून मी सर्वाइकल नावाची वेन दबली गेली. इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन साठी पार्ट सोडलं ते हाताला. आता जसं जसं कार्टिलेज बाहेर येईल तसा हा प्रकार वाढत जाईल. जर हे प्रकार कमी नाही झालं कार्टिलेज बाहेर आलेलं मध्ये नाही गेलं तर हात सुकायला लागतो. हाताची ताकद कमी होते किंवा ही जी वेन्स असते ब्रेन छाती पार्ट शोल्डर हाताला कनेक्ट असते यालाच म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायटिस. सर्वाइकल स्पाईनचा MRI केला त्याची स्पष्ट दिसतं. आता हा प्रॉब्लेम तुम्ही हाताने वाढवायचा एक तर उशा 2 घेता किंवा मान मोडतो किंवा डाव्या कुशीवर जास्त झोपतात किंवा 3रं 4थं कारण म्हणजे या हाताला झटका बसणं लिमिटपेक्षा जास्त चुकीच्या पद्धतीने वेट उचलणं डोक्यावगैरे खांद्यावर चुकीच्या पद्धतीने वेट उचलणं त्याच्यानं. आता हा जो प्रकार आहे याच्यानंतर तुम्ही परत चुकी केली का हा त्रास परत होणार. म्हणजे काय की खांद्या वजन घेतलं डोक्या वजन घेतलं लिमिट क्रॉस करून 20-25-30 किलोच्या पुढं परत होईल किंवा याच्यावर जास्त झोपण्यात आलं उशा 2 घेण्यात आल्या हे त्रास परत होईल. हात खाली घ्या याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात. फक्त याला नियम महत्वाचे उशा 2 घेणं टाळा डाव्या कुशीवर झोपणं टाळा आणि ह्या हाताने 15 दिवस वजन उचलणं हे 3-4 गोष्टी लक्षात ठेवा. पण मग मी असं वर्कआउट वगैरे केलं थोडं वॉर्मअप केलं ना आता थोडंफार बरं वाटतं. 3 चालून जाते तेवढं पण. याचं सर्वाइकल स्पाईनचा MRI केला त्याचे दिसतं एक्सरे मध्ये दिसत नाही. थोडक्यात प्रमाण असेल म्हणजे हे जर 3rd स्टेजच्या पुढे गेले याचं ऑपरेशन पण सांगितलं जातं. असं या हाताला पॉवर कमी वाटते बघ. जर मला 3 दिवसाच्या फरक नाही जाणवला तर याचा MRI करून बघावं लागतं तर का कमी नाही झालं. पण त्याची काही गरज पडत आणि याच्या मरेपर्यंत जरी गोळ्या खाल्ल्या माझ्या गोळ्या औषध परमनंटली बरं नाही होत जे याच्याने केलं. रिलॅक्स जिमला कुठे मी सरळ किंवा ऑपरेशन वगैरे केव्हा कधी झालं किती महिने झालं मेच्या दरम्यान. बॉडी लूक हात पुढे रिलॅक्स रिलॅक्स फालतू फालतू हात दुखतो हात मागे
दोन बावीस वर ते दिलंय. पुढे घेतात पण तुम्ही आता असं पुढे सहज होते कळायला तयार ना आता नाही घेता येते राहू दे घेऊन टाकतो ना पुढे घेऊन टाकतो एक दोन कप पडते ना हाताचे फोन काढ ना.